सेनगाव तालुक्यातील धनगरवाडीत आरोग्याचा उजेड. संगणक मशीनद्वारे मोफत डोळे तपासणी शिबिरात 200हून अधिक नागरिकांचा सहभाग. हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील धनगरवाडी येथे ग्रामीण जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने एक स्तुती आणि प्रेरणादायी उपक्रम राबवण्यात आलाय. सौ लीलाताई चिंतामण बहिरे, जिल्हा परिषद सर्कल आजेगाव यांच्या पुढाकारातून संगणक मशीनद्वारे मोफत डोळे तपासणी शिबिराचं यशस्वी आयोजन करण्यात आले. धनगरवाडी गावातील जागृत देवस्थान हनुमान मंदिर परिसरात पार पडलेल्या या शिबिरात धनगरवाडी व आसपासच्या गावांतील सुमारे 150 ते 200 नागरिकांनी मोफत डोळे तपासणीचा लाभ घेतलाय. ग्रामीण भागातील नागरिकांना डोळ्यांच्या तपासणीसाठी शहरात जावे लागू नये यासाठी आयोजकांनी गावातच अत्याधुनिक सुविधांसह घरपोच आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली. या शिबिरास चिंतामण बहिरे, जिल्हा परिषद सर्कल आजेगाव, संजय खरात, अभिषेक दळवी, कैलास कराळे यांच्यासह ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. आधुनिक संगणक मशीनच्या सहाय्याने अचूक व तत्पर तपासणी करण्यात आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. ग्रामीण भागात आरोग्याविषयी जनजागृती निर्माण करणाऱ्या या उपक्रमाबद्दल ग्रामस्थांनी आयोजकांचे मनापासून कौतुक केले असून भविष्यात अशा मोफत आरोग्य शिबिरांचे आयोजन सातत्याने व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. प्रतिनिधी प्रदीप वाघ, हिंगोली, धुमाकूळ, महाराष्ट्र न्यूज नेटवर्क. चिंतामण काशीराम बहिरे, जिल्हा परिषद सर्कल आजेगाव. मी आज मौजे धनगरवाडी येथे कॉम्प्युटरद्वारे नेत्र तपासणी करण्याचं शिबिर ठेवलेलं आहे. तरी बऱ्याच नागरिकांनी त्याचा लाभ घेतलेला आहे व कमी जास्त 150 ते 250 नागरिक इथे आले आणि त्यांनी आपले कॉम्प्युटर मशीनद्वारे डोळे तपासून घेतले. त्यांना दूर तालुक्याच्या शहराला जाणं होत नाही. हा या क्षेत्र म्हणजे ग्रामीण क्षेत्र असल्यामुळे शेती हा त्यांचा प्रमुख उद्योग आहे. ते लांब जाऊ शकत नाही. म्हणून माझ्या कल्पनेत असं आलं की गोरगरिबांसाठी व सर्वांसाठी हे शिबिर राबवायचं माझ्या लक्षात आलं. म्हणून हे मी शिबिर राबवलं व त्याला चांगला प्रतिसाद ग्रामस्थांनी दिला. त्यांच्याबद्दल त्यांचे धन्यवाद. बापू या इकडून. आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.